जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, नको घाबरू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्यावेन तू स्वामी भक्त. कितीदा दिली बोल त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठविरे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जागे हाते. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. स्वामी समर्थ गुरु माऊली जय. भारत माता की जय. उदयास्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अम्मा माता की जय. श्री अम्मा माता की जय. श्री अम्मा माता की जय. बोल सदानंद खंडेराव महाराज की जय. श्री खंडेराव महाराज की जय. भारत माता की जय. आज स्वामी चरित्र कथेचे तिसरा दिवस आहे. आदरणीय व्यासपीठ उपस्थित श्रोतेजन, माझ्या माता माऊली, पितृवर्ग असतील, बालगोपाल असतील, आज स्वामी संगीत चरित्र कथा तिसरं पुष्प चालू आहे. कलियुगाचे चालक मालक भगवान श्री स्वामी समर्थ आज अवतराला येतात. आपण काल कथेच्या पूर्वार्धात आणि मध्यात भगवान ब्रह्मा यांचं कार्य बघितलं. तदनंतर आपण आज विष्णुदेवांचं कार्य आणि रुद्रदेवाचं कार्य बघणार आहोत. भगवान स्वामी समर्थाने हा वेगळा आगळा अवतार आहे, पूर्ण दत्त अवतार आहे. स्वामी समर्थांचं अवतार कार्य इथून चालू होणार आहे. पण तुम्ही म्हणता मग पहिल्या दुसऱ्या दिवशी दत्तकथा दत्त जन्म, ज्यावेळेस तुम्हाला स्वामी समर्थ कळायचे असेल तर सर्वप्रथम दत्तगुरूंना समजून घ्यावं लागेल.
त्यामुळे आपण आज विष्णुदेवांचं कार्य बघणार आहोत. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी या ठाई वारता, मी पणाची नसेची. फार गोड आहे. स्वामी चरित्र फार सुंदर आहेत. स्वामी चरित्रातली प्रत्येक ओवी गाताना वाचताना एक विशेष असा आनंद मिळतो. स्वामी चरित्र किती अगाध आहे, स्वामींची महिमा किती वेगळाच आहे. आणि ही कथाच मुळात आनंद देणारी कथा आहे. कथा आजवर तुम्ही भागवत कथा ऐकली असतील, विविध कथा ऐकली असतील, परंतु स्वामी चरित्र कथा ही जीवनाची व्यथा दूर करणारी कथा आहे. मी पहिल्या दिवसापासून प्रतिपादन करतोय, जे पहिल्या दिवसापासून स्वामी चरित्र कथा ऐकत आहे त्यांना या 7 दिवसात विविध अनुभव येणार आहे. कलियुगाचे चालक मालक श्री स्वामी समर्थ आहे, पूर्ण दत्तावतारी. आणि त्यांची कथा आपल्या शहर टाकळी ग्रामात आपल्या केंद्रात होत आहे. आणि मी माझं परम भाग्य समजतोय, स्वामी माझ्या मुखातून वधवून घेत आहे. श्री स्वामी समर्थ आज अवतार कार्य त्यांचं सुरू होणार आहे आणि त्यांचं प्राकट्य होणार आहे. पहा आज किती मिळता जुळता योग आहे. आज केंद्रात स्वामी याग होता, स्वामी याग संपन्न झालाय आणि आज स्वामींचं प्रागट्यीकरण होणार आहे. म्हणजे हा योग जुळून आलेला आहे. सेवेकरी आहे तिथं, म्हणजे आज स्वामींचं प्रागट्यीकरण आहे आणि आज दुपारी स्वामी याग झालेला आहे. म्हणजे हे उगाचच घडून येत नसतं, महाराजांच्या मनात असल्याशिवाय हे कार्य होत नाही. आज आपण भगवान विष्णू आणि रुद्र यांचं कार्य बघणार आहोत. वैकुंठात लक्ष्मी माता आणि भगवान विष्णुदेव बसलेले होते. विष्णुदेव गरुडाला बोलतात, चला गरुडदेव आपल्याला पृथ्वीवर भ्रमंती करून यायची. त्यावर आईसाहेब लक्ष्मी माता काय म्हणाल्या, भगवान तुमचा एक जागेवर पाय राहतच नाही, ओटसूट पृथ्वी लोकावर जाता, उठसूट पृथ्वी लोकावर जाता. भगवान विष्णुदेवाने प्रतिपादन केलं, म्हणे मला या जगाचा कारभार चालायचा आहे, पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णूवर. म्हणे मला हत्तीपासून तर मुंगीपर्यंत सगळ्याला सांभाळावं लागतं. लक्ष्मी आई साहेब काय म्हणल्या, गर्व झाला यांना, म्हणे काही बोलाता म्हणे, मुंगीपासून हत्तीपर्यंत. ठीक आहे, भगवान विष्णू पृथ्वी लोकावर गेले गरुडाची स्वारी घेऊन. लक्ष्मी माता आई साहेब आल्यात. आज म्हणे बघू, म्हटलेत ना आज सर्व मुंगीपासून हत्तीपर्यंत पालन पोषणाची जबाबदारी आहे. म्हणे एक मुंगी घेतली, ती डबी असते ना, कोणची डबी, सोनाराकडे भेटती ती डबी. त्या डबीत मुंगी पॅक केली, म्हणजे घातली त्याच्यात आत, आणि ती डबी कपाटात ठेवून दिली. तदनंतर भ्रमंतीनंतर विष्णुदेव वैकुंठात आले. लक्ष्मी आई साहेब म्हणाल्या, धरा भगवान पाणी प्या. कस काय झाली सवारी.
ठीक आहे म्हणे, व्यवस्थित चालू आहे म्हणे. तुम्ही सकाळी म्हटले का या विश्वातील सर्व जीवजंतू मुंगी हत्तीपासून तुम्ही पालन पोषणाची तुमच्याकडे जबाबदारी आहे म्हणे. मी ती मुंगी कपाटात ठेवलेली आहे डबीत. ती डबी आणली लक्ष्मी मातानी आणि उघडून दाखवली. त्याच्यात मुंगी जिवंत होती आणि त्या मुंगीच्या तोंडात तांदळाचा दाणा होता. लक्ष्मी आई साहेब म्हणल्या, कस काय झालंय? विष्णुदेव म्हणले, अगं बाई, आणि तू ज्यावेळेस ती डबी मुंगी भरत होती त्या डबीत ज्यावेळेस तू खाली वाकली त्यावेळेस तुझ्या कपाळाचा तांदळाचा दाणा असतो त्या डबीत पडला. मॅनेजमेंट करून ठेवली आणि ज्यावेळेस तू ती कपाटात पॅक केली ती मुंगीने खाल्ली. लक्ष्मी आई साहेबांनी भगवंताला शरण गेल्या. म्हणजे विष्णुदेवांचं कार्य काय आहे? पालन पोषण. वृक्षेच्या हाल ज्याची सत्ता वृक्षाची आपाने, हाल ज्याची सत्ता कोण बोलवेता हरी वीणा, कोण बोलवेता हरी वीणा. वृक्षाची आपाने आणि ज्याची सत्ता वृक्षाची आपाने आणि ज्याची सत्ता कोण बोलाविता कोण बोलाविता रामपाल. म्हणजे आज विष्णुदेवांचं कार्य आहे. आपण ब्रह्मा काल बघितलं आहे त्यांचं कार्य. ब्रह्मदेवांचं कार्य काय आहे? उत्पत्ती. या जीवजंतूची उत्पत्ती करायची. नंतर भगवान विष्णुदेवांचं कार्य काय आहे? याचं जीवजंतूंचं पालन पोषण करायचं. आणि आपण म्हणतो आई ही सतत दिसते. म्हणजे अनेक तुम्ही कवी बघितले असते, आईचीच गोडवी गाणारे. पण बाप हा पडद्यामागचा कलाकार असतो. काय? बाप हा पडद्यामागचा कलाकार असतो. बिकट प्रसंगी बापच सोडवी, पण आपण गातो आईचीच गोडवी. पण त्या शिदोरीची सोय बापच पाही. काटकसर करून बाप देतो मुलाला पॉकेट मनी, पण स्वतःला वापरतो मात्र शर्ट आणि पॅन्ट जुनी. मुलीला हवी असतं ब्युटी पार्लर आणि नवी साडी, पण बाप आटपतो घरी साबणाने दाढी. वयात आलेली मुले असतात आपल्या वयात मग्न, बापाला दिसते त्यांचं नोकरी आणि लग्न. नोकरीसाठी फिरून फिरून लागते जीवाला धाप, पण आठवणारे मुलीच्या लग्नासाठी उमरे झिजवणारा बाप. आयुष्यभर असते आपल्या मुला मुलींच्या पाठी आपल्या बापाच्या सदिच्छा. जिवंत असताना आपल्या बापाला एकदा तरी समजून घ्या, हीच खरी त्या बापाची व्यथा. बाप स्वाभिमानी बाना, बाप कनक रकना, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप स्वाभिमानी बाना,
बाप कनक रकना त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या गामाच्या तेंबान हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जगतो म्हणून घर झोपते खुशाल बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर उलाढाली करी तो हा बाप फक्त घरासाठी शिव्या शापया जगाचे बाप घेतो सारी माथी गरीबायो कोणा मुले यांना जगवयासाठी बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यात आला मासा त्याच्या डोळ्यातील थेंब कोण दिसणार कसा बाप साठवितो अश्रू वाट पाये त्या क्षणाची जन्मभरीच रडतो लेक जाताना सासरी बाप स्वाभिमानी बाना बाप कनक रकना त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना ज्याने जपले मुलांना तळहाती पाकळ्यात आशा बापासाठी यावे थोडी आसवे डोळ्यात बाप स्वाभिमानी बाना बाप कनक रकना त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना लाजाळूची संवेदना लाजाळूची संवेदना बाप बाप हा बापच असतो. आईची गोडवी गाणारे कित्येक कवी पाहिले, पण बाप तो बापच असतो. बाप पडद्यामागचा कलाकार असतो. आणि उत्कृष्ट प्रकारचं गायन केलंय हरी महाराजांसाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजा. बाप काय असतोय? ज्यावेळेस लक्ष्मी माता विष्णुदेवाला म्हणतात, भगवान तुम्ही हे मॅनेजमेंट कसं करता, म्हणजे विष्णुदेव त्यांना सांगतात का या जगाच्या पालन पोषणाची जबाबदारी माझ्याकडे आहे. काय म्हणजे मला प्रत्येकासाठी
करूनच ठेवावं लागतं. तसंच आहे आपल्या बापाचं. तो कधीच दाखवत नाही का आपण काय करतोय. म्हणजे बाप आपल्याला कळायला पाहिजे. आपल्या ज्यावेळेस बाळ जन्म घेत त्या मुलाच्या दुधाची सोय कोण करत? कारे नाठवी पाळू देवासी पोषितो जगासी एकला तो बाळा दुधा कोण करी तो उत्पत्ती वाढवे श्रीपती सवे तो श्री हरी आईच्या स्तनात दुधाची सोय करतो बाळासाठी. म्हणजे भगवान विष्णुदेवांचं कार्य किती महान आहे. आपण विष्णुदेवांचं कार्य आज बघितलं. पालन पोषणाची जबाबदारी आहे. काल कथेच्या सांगतेकडे जाताना आपण भगवान रुद्र संवार करणारी देवता आहे. महाकाल शक्यतो भगवान शंकराचे मंदिर स्मशान भूमीकडे असतात. संवार करणारी देवता आहे आणि फार भोळ दैवत आहे. शिवपुराणात कथेत तुम्ही ऐकलं असन, अकाल मृत्यू से ओ डरे जो काम करे चांडाल का, काल उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का. सेवेकरी आहेत. मृत्युंजय मंत्र पाठ आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधना मृत्युर्मोक्षीयमामृता. शिवपिंडीवर महामृत्युंजय मंत्र. जर अकाल मृत्यू टाळायचा असेल, रुद्राभिषेक नित्यसेवा ग्रंथात दिलेले आहे, प्राकृत संस्कृत. जर त्या पिंडीवरचं जल अभिषेक केलेलं तुम्ही जर प्राशन केलं रोज नित्याने 5-10 मिनिटं लागतात महामृत्युंजय मंत्राचं जप करून, तर आपल्याला कधीच अकाल मृत्यू येत नाही. सेवेकरी आहे इथे, सेवेकऱ्यांच्या सर्वांचा पाठ आहे महामृत्युंजय मंत्र. या झाडाला पानं येतात ही ब्रह्मदेवांची कृपा आहे, परंतु ती पानं गळतात खाली. ही भगवान रुद्रांची संहाराची देवता आहे. जसा जन्म आहे तसा मृत्यू हा अटळ असतो. आणि जर आपल्याला अकाल मृत्यू टाळायचा असेल, नित्यसेवात रामरक्षा स्तोत्र आहे, महामृत्युंजय मंत्र आहे. अपघाती मरण, जिवंत माणूस असतो तो काय असतो, आपण जिवंत माणूस आहे, शिव स्वरूप असतो. मेल्यानंतर काय म्हणतो आपण, शव. म्हणजे जीव शिव. असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. स्वामी चरित्रातली होगी. आता बघा, पोलवरची लाईट आहे, त्या तारी आहेत, त्याच्यात वीज आहे, ती दिसते का आपल्याला?
दिसती का वीज? नाही. ती वीज कधी दिसते? ज्यावेळेस आपण सर्व्हिस केबल आणतो, केबल टाकून घरात घेतो आणि बटन दाबल्यानंतर आपल्या घरात काय येते? वीज येते. म्हणजे थोडक्यात ती तार आहे, आपल्या त्याच्यात वीज दिसत नाही, म्हणजे दृष्टिगोचर आहे. तसंच पंढरपुरात निर्गुण निराकार सावळे परब्रह्म पंढरपुरात भगवान पांडुरंग सगुण रूपात साकार आहे. बरोबर आहे. आणि तसंच आहे अक्कलकोट मध्ये ज्यावेळेस स्वामी अवतार कार्य चालू करणार आहे, 22 वर्षाच्या काळात त्यांनी अगम्य लीला केलेल्या आहेत. स्वामी चरित्र सारामृतात आपण काही मोजक्या लीला पाहतो. अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचराते व्यापुनी उरला दशांगुले श्रीहरी महापुरुष हा त्रिकाल भरता देवाचा तो देव अजन्मावरी सोडूनी द्यावे रक्षणातार्थ ठावो दृश्य जगत हे महिमा याला एकची पद मात्र अदृश्यातही नांदते त्रिपती याचे सत्पात्र त्रिकाल आत्मा विभू निरंजन अनातात डोले एकच ज्योती उत्पत्ती लय खंडहीन खेळे चेतना नोहे अचेतनाही जागवणी उरला अविद्येत जे रमले त्यांना भासुनी ना दिसला. जे अज्ञानी लोक आहेत ते म्हणतात देव नाही, आणि जे देव मानित नाही नास्तिक आहेत ते, आणि जे आस्तिक आहेत ते देव म्हणतात. म्हणजे जे मानित नाही म्हणून देवाचं अस्तित्व हे सिद्ध होत नाही, आणि किंवा आम्ही मानतोय म्हणून सिद्ध होत नाही. अजी कळतंय का मी थोडक्यात काय सांगतोय? दृष्टिगोचर तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे 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 सगुण निरगुण एकू गोविंदू रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण 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 रे. म्हणजे जो देव मानतो किंवा जो मानित नाही त्याच्यामुळे देवाचं अस्तित्व सिद्धच होत नाही. देव आहेच. सर्वा घटी देहा देही एक राम देव आहे 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 ए देव आहे 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 हृदय मंदिरी शोधून पाये हृदय मंदिरी शोधून पाये देवन तुला नाना परी
रचला नाना परी हृदया मंदिरे शोधून पाहे हृदया मंदिरे शोधून पाहे देव आहे देव आहे देव आहे देव आहे म्हणजे सर्व घटी देहादेही एकच रामा देव आहे. म्हणजे कुणाच्या म्हणण्याने किंवा कुणाच्या मानण्याने देवाचं अस्तित्व सिद्ध होतच नाही. याच्यात शास्त्रात कोळी नावाचा कीटक आहे, त्याचा उदाहरण देतात. तो कोळी किडा असतो, तो त्याच्या भोवती जाळं तयार करतो त्याच्या भोवती आणि त्याच्यातच अडकून मरतो. म्हणजे तो त्याच्यापासूनच तयार होतो आणि त्याच्यातच विलीन होतो. भगवंताचं तसंच आहे, तो त्याच्यापासूनच हा विश्व निर्माण करतो. बरोबर आहे ना. कोळी किडा त्याचं उदाहरण दिलेलं आहे. माऊली म्हणतात, जवळी आहे परी भेटेना. काय? जवळी आहे परी भेटेना. कोणी गरीब आसन, कोणी श्रीमंत आसन, किंवा कोणी बालक आसन किंवा वृद्ध आसन, देव कधी बघतो का? ही महिला आहे म्हणून हिला दर्शन द्यायचं नाही किंवा हिच्यावर कृपा करायची नाही. हा पुरुष आहे म्हणून हिच्यावर कृपा करायची नाही. बरोबर आहे. सगळ्यावर सारखीच कृपा असते. म्हणजे देवाची ही सर्व लेकरे आहेत आणि त्याची कृपा ही सगळ्यांवर सारखीच असते. तो निर्गुण निराकार आहे. तो काय करतो? सगुण रूपात साकार होतो. आज आपल्याला कथेच्या पूर्वार्धात म्हणजे आत्ता श्रीपाद वल्लभ दत्तगुरूंचा पहिला अवतार 1378 साली पिठापूर क्षेत्रात अप्परराज आणि सुमती, माता सुमती, दोन मती असतात. एक कुमती आणि सुमती. सुमती माने चांगला विचार करणारी, सुमती यांच्या पोटी जन्म घेतला. बोला श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आपण भजनात म्हणतो ना, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा. भगवान श्रीपाद महाराज की जय. 1378 साली पिठापूर क्षेत्रात अप्परराज आणि सुमती यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर श्रीपाद वल्लभ त्यांचा अवतार कार्य चालू होते. स्वामी चरित्रात उभी आली. कामधेनू असोनी जवळी, हाती धरली असे झोळी, जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना. जे दत्तगुरु भिक्षेला जातात दुपारनंतर. भिक्षेला आपल्या गुरुचरित्रात आलेलं आहे पहा. 12च्या नंतर गुरुचरित्र वाचन थांबवतो आपण. का थांबवतो? का? दत्तगुरूंचा भिक्षेची वेळ असते ती. त्यामुळे मी तर प्रतिपादन करतो की दुपारच्या वेळेला आपल्याकडे आलेला भिक्षुक
हा दत्त स्वरूप असतो. आपण त्या भिक्षुकाला द्यायचा असेल तर द्या, नाव ठेवू नका. काय आपण म्हणतो हात चांगला दिसतोय, याचे हातपाय चांगले आहे, परंतु 12च्या दरम्यान दत्तगुरु भिक्षा मागत असतात आणि तो दानाच्या स्वरूपात आपले दुःख हरण करत असतो. म्हणून दुपारी आलेल्या भिक्षुकाला कधीच निर्मुख पाठवू नका. त्याला काय असन, घे माय, भाजी भाकरी असन, काही पण असन, पैसे नसतील तर द्या, नावं ठेवू नका. गुरुचरित्र सांगतंय. आणि आज आपल्याला महाराजांच्या अवतरणीकडे जायचंय आपल्याला. पा ज्यावेळेस गाडगे बाबा भिक्षा मागायचे, काही लोक त्यांना नावं ठेवायची, परंतु काही लोक आजही सांगतात आमच्या पूर्वजाकडे गाडगे बाबा भिक्षा मागायला आले होते. जिथं आम्ही भिक्षा दिली तिथं आमच्या झोपड्या होत्या, आज तिथं 4-4, 5-5 माळी बिल्डिंगा उभ्या आहेत. काय भिक्षुक हा याचक स्वरूपात आपलं दुःख दारिद्र्य हरित असतो. म्हणून आपण भिक्षकाला कधीच नाव नाही ठेवले पाहिजे. त्यानंतर श्रीपाद श्री वल्लभांचं अवतार कार्य सुरू राहिलं. आपण गुरुचरित्र वाचत आहे, त्यात सखोलपणे पहा, कारण की आपल्याला स्वामी समर्थांचं प्राकटीकरण करायचं आहे, वेळ कमी आहे. त्यानंतर दत्तगुरूंचा दुसरा अवतार नृसिंह सरस्वती. दत्त जसा अनुसूय मातेला आयता भेटला दत्तक, मी काल सांगितलं आयता. दत्तगुरु दुपारच्या वेळेस भिक्षेला गेले. पा आमोशीची वेळ होती. आमोशीच्या वेळेला दत्तगुरु भिक्षेला गेले आणि भिक्षा मागू लागले. माय उभी एक, ती दत्तगुरूंना म्हणतायत का मला संतती आहे, परंतु एक आंधळी आहे, एक मुकी आहे, एक बैरी आहे. दत्तगुरु त्या मातेला काय म्हणतात, माय तुझे 3 लेकरं ठीक आहे, एक आंधळा आहे, एक मुका आहे आणि एक बैरा आहे, परंतु हे तुझं पूर्व सुकृत आहे. काय दत्तगुरु काय सांगतात त्या मातेला, हे तुझं पूर्व सुकृत आहे, हे त्यांचं ऋण असतं, ते आता तुला फेडावं लागत आहे. मग दत्तगुरु म्हणले, ती माता काय म्हणती दत्तगुरूंना, मग माझ्या पोटी तुमच्यासारखा थोर महापुरुष कधी जन्माला येईन. दत्तगुरु म्हणे माझ्यासारखा मीच म्हणे. त्यानंतर 1378 साली पुन्हा आपण श्रीपाद वल्लभाच्या जन्माकडे जाऊ. अप्पराज सुमती यांच्या पोटी श्रीपाद वल्लभांचा जन्म झाला. नंतर नृसिंह सरस्वती कारंजे विदर्भातलं गावे. आपण गुरुचरित्र वाचतो. लक्ष्मी माता आणि अंबा माता आणि त्यांचे पती महादेवाची सेवा करायचे. महादेवाचे उपासक होते. अंबा माता प्रदोष व्रत करायची. व्रतात व्रत महाश्रेष्ठ व्रत आहे प्रदोष. म्हणजे तो प्रदोष त्याला पार्थिव शिवलिंग लागतं, पार्थिव. आणि काही माता भगिनी असते
सोमवारचं व्रत आणि प्रदोष व्रतात श्रेष्ठ आहे व्रत असं म्हणतात. ते व्रत केल्यानंतर जसं एखादा वारकरी गेल्याच्या नंतर त्याला वैष्णव न्यायला येतो, एखादा लक्ष्मीचा भक्त आहे त्याला न्यायला 64 योगिनीपैकी एक योगिनी येत असते. परंतु भगवान महादेवाचा जर भक्त मेला तर त्याला साक्षात महादेव न्यायला येतात. काय म्हणजे व्रतात थोर व्रत प्रदोष व्रत आहे सोमवार. आणि ते कोणाचे भक्त आहेत? महादेवाचे भक्त आहे. मग नृसिंह सरस्वती त्यांच्या पोटी जन्म घेतात. आणि का घेतात ऐका बघा. भगवान श्री स्वामी मी पहिल्या दिवशी सांगितलंय श्रीपाद श्रीवल्लभांचा पहिला अवतार, दुसरा नृसिंह सरस्वती, नंतर स्वामी समर्थ. बघा हा क्रम उलटा आहे. 1120 साली पंजाब प्रांतात झेले ग्रामी अवतरले परब्रह्म. त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती आणि पुन्हा मूळ अवतारात येणारे स्वामी समर्थ महाराज. नृसिंह सरस्वती प्रगट झाले, अगणित पापे तरले, गुरुचरित्र ती कथा. पुढे लोक उद्धार कारणासाठी भाग पडणे प्रगट होणे तेची स्वामी यतिवर्य. परंतु पहा नृसिंह सरस्वतींचा जन्म झालाय आणि जन्मताच ओमकार म्हणू लागलेत. स्वामी समर्थांचा जप काय होता? शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी समर्थ विष्णुदेवाचे अवतार आहे. त्यांचा आराध्य दैवत कोण आहे? महादेव. आणि मुलगा जन्मालाच ओमकार म्हणू लागलाय. ओमकार ओ काय खाती झाली बघा. जन्मताच ओमकार. याच्यातून काय सांगायचंय? ओम मी विष्णू स्वरूप आहे. आणि ओम याचा अर्थ लक्षात घेऊ. पहा ओमकार करताना आपण कसा करतो ओमकार? ओम ठीक आहे असा नाही. ओम 3 अक्षरे ओ अ अम ब्रह्मा विष्णू महेश. म्हणजे मला त्यांना काय सांगायचंय? मीच या सृष्टीचा रचयिता मीच, पालन करता मीच आणि संवार करणारा मीच. म्हणून मी ओमकार शब्द जप, उत्पत्ती स्थिती लय ओमकार जप करतात. 7 वर्ष झाले पण बाळ काही बोलानाच. ते ओम म्हणत होतं ते पण बंद झालं. नृसिंह सरस्वती गुरुचरित्र कथा आहे. मग आई म्हणे आता पहिले 3 पुत्र झाले होते, एक बैरा एक आंधळा. आता हे बाळ मस याने लीला केला, याला नजर लागली काय? नजर काढून पाहिली पण काहीच व्हायना. नंतर बाळ खुनवायचं, असं खुनवायचं म्हणजे त्यांना दाखवायचंय मौजी बंधन करा. काय म्हणजे याच्यातून त्यांना काय सांगायचंय? तुम्ही कथा नका ऐकू नुसतीच. जर बाळ मुका असन बोलत नसन तर वसंत पंचमीच्या दिवशी जिभेवर जर ओम शब्द लिहिला दर्भेच्या काडीने किंवा सोन्याच्या कांडीने तर मुखम करोति वाचालम पंगुलयतम यद्गिरीम. स्वामी चरित्र कथा तुमच्या रिअल लाईफशी जीवनाशी टच करून देणार आहे. हा स्वामी समर्थ मार्ग एकलखोरी मार्ग नाही. पहा कथा आजवर तुम्ही बहुतेक कथा ऐकल्या असतील.
पण स्वामी चरित्र कथा ही जीवनाची व्यथा दूर करणारी कथा आहे. जर एखादा बालक मुका असन तर हा प्रयोग करून पहा. जिभेवर ओमकार लिहायचा आहे. दर्भाच्या काडीने किंवा चांदीच्या काडीने पण जमतो. त्याने बाळ बोलतात. अनुभव आहे सेवेकरांचे. कारण की मौजी बंधन का सांगतात, का खुणवतात? ब्राह्मण कुळात जन्म झालाय त्यांचा. त्यानंतर ब्राह्मण बोलवले, विधियुक्त मौजी बंधन केलंय त्यांचं. पहिली भिक्षा घेताच यजुर्वेद म्हणलेत. दुसरी भिक्षा घेताच सामवेद. तिसरी भिक्षा घेताच अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद. चारही वेद खडा खडा बोलू लागलेत मौजी बंधन झाल्याच्या नंतर. आणि लगेच आईचा आशीर्वाद घेतात. काय म्हणे? आता माझा अवतार कार्य संपलं म्हणे. कारण की संत असतात, देव असतात, त्यांचा जन्मच मुळात कशासाठी झालेला असतो? जगाच्या कल्याणासाठी. संताची विभूती म्हणजे त्यांचा जन्मच कशासाठी झालेला आहे? नृसिंह सरस्वतीचा जगाच्या उद्धारासाठी. नृसिंह सरस्वती. पण आई म्हणली, आता तुम्ही मला वचन दिले होते का तुमच्यासारखा, तिला पूर्वजन्म आठवला, का तुमच्यासारखा पुत्र प्राप्त होईल, थोर त्याची कीर्ती राहील. परंतु ठीक आहे, नृसिंह सरस्वती 1 वर्ष थांबले तिथं. ते म्हणते, माते तुला अजून 2 पुत्र होतील, 2 मुले होतील आणि तुझ्या कुळाचा उद्धार होईल. कारण की बहिता पाणी कधीच थांबत नाही आणि साधू कधीच एका ठिकाणी थांबत नाही. थांबल्यानंतर त्यांना मोह माया जडत असते. काय म्हणजे? नृसिंह सरस्वती त्यांनी आशीर्वाद घेतलाय आई वडिलांचा आणि तिथून ते निघालेत. चला, नृसिंह सरस्वती महाराज की जय. चला एकदा प्रेमाने भजन करो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 बोला स्वामी समर्थ महाराज की जय. मध्यंतरी आपल्याला असं भजन का करायचंय मी काल प्रतिपादन केलं. ज्या वेळेस तुम्ही वर हात करून टाळी वाजवता, जे आपले मणक्यांचे पॉइंट असतात, सर्वायकलचे, ते ॲक्युप्रेशर होतात. काय त्याच्यामुळं ॲक्युप्रेशर झाल्यामुळे आपल्याला मणक्यांचे विकार कधीच होत नाही.
म्हणजे विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घातलेली आहे. टाळ्या वाजायच्या म्हणजे मोघमपंची काहीच नाही. काय विज्ञान आणि अध्यात्म कसं जुळलेलं आहे बघा. आज महिलांना विविध रोग आले, म्हणजे काय भोग आले, रोग आले. किचन घरात आपण चप्पल वापरतो, बरोबर आहे. पूर्वीच्या महिला पा म्हाताऱ्या असत्या इथं, त्याला इंजेक्शन माहीत नव्हतं, कधीच नव्हतं माहीत. का माहीत नव्हतं? ज्यावेळेस जात्यावर बसायच्या, कमरेचा व्यायाम व्हायचा, मणक्यातली नस कधीच दबत नव्हती. काय मानेचा व्यायाम व्हायचा, हाताचा व्यायाम व्हायचा, आणि जाते दळिता दळिता सुंदर माझे जाते गे फिरते बहुताके ओव्या गाऊ कौतुके तुझे रे विठ्ठला. सुंदर माझे जाते गे फिरते बहुताके ओव्या गाऊ कौतुके रे विठ्ठला. रे विठ्ठला रे विठ्ठला रे विठ्ठला रे विठ्ठला. सुंदर माझे जाते गे फिरते बहुताके ओव्या गाऊ कौतुके तुझे रे विठ्ठला. माझे जाते गे फिरते बहुताके ओव्या गाऊ कौतुके तुझे रे विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तुझे रे विठ्ठला. आमचं जात्यावरचं दळण बंद झालं आणि आमचं आरोग्यच धोक्यात आलं. काय अन्नावरचे संस्कारच गेले हो. जर तुम्ही एखाद्या, म्हणजे मी कोणाचं नाव नाही घेत, एखाद्या गिरणीत तुम्ही दळण करत असला आणि त्याचं आणि त्याच्या बायकोचं भांडणं झालेलं असलं, म्हणजे पहा त्या अन्नावर काय संस्कार होत असतील. काय भोग वाढले आणि रोग आले. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार आनसा विभासर निद्रा बहुभाषण. युक्त आहार विहार पूर्वी माता भगिनींना कधी व्यायाम करायची गरज नव्हती, प्राणायाम करायची गरज नव्हती. चूल होती, आपाप प्राणायाम होत होता. आता रामदेवाचा प्राणायाम करायची गरज लागती का? चुली होत्या, नकळत प्राणायाम होत होत. त्यामुळे महिलांना कधी श्वासनाचे आजार होते का? होते का? नव्हते. परंतु मी ही कथाच मुळात जीवनाची व्यथा दूर करणारी कथा आहे. नुसतं कथा ऐकू नका किंवा प्रवचन मी म्हणत नाही, परंतु आपल्या खऱ्या खुऱ्या आयुष्याशी त्याचा संबंध आला पाहिजे. काय कथा आता आजवर तुम्ही फार कथा ऐकल्या असतील, परंतु स्वामी चरित्र कथाच मुळात जीवनाची व्यथा दूर करणारी कथा. मणक्यांचे आजार होत नव्हते माता भगिनींना, कधी व्यायामाची गरज पडली नाही, काम होत. आज मोबाईल टीव्ही याच्या नादात संसाराचा घरपणच गेलंय. बापाकडे एक मोबाईल, मुलाकडे एक मोबाईल, घरपणच हारून गेलंय. लेक बापा संग बोलत नाही, बाप लेका संग बोलत नाही. ह्याच्यामुळे काय झालं? माणूस डिप्रेशन मध्ये जायला लागला. संवादच होत नाही घरात. मग आत्महत्या आणि काही काही भानगडे असतात, माणूस डिप्रेशन मध्ये जातो.
आणि आपलं कर्तव्य आहे हो, आपला मुलगा किंवा आपला बाप आपण बोललं पाहिजे. आज काय झालंय दिवसभरात, पूर्वी लोक ज्यावेळेस घरात बसायचे पटांगण करून बसायचे जेवायला, एकमेकांचे विचार आचार नव्हती, भाकर होती, चटणी होती, तरी माणूस सुखी होता. आज खायला तुम्हाला पंचपक्वान्न नाहीत, पण काय उपयोग आहे त्याचा. आज तुम्ही विविध रोगाने ग्रासले गेलात. कुणाला साखर आहे, कुणाला बीपीचा आजार असेल. काय मी काय म्हणतोय, भोग वाढले म्हणून रोग आले. माता भगिनींनी आता कांद्याचं सीझन चालू होईल, ॲक्युप्रेशर होतंय, मातीत पाय रोवले जातात. माता भगिनी कांदा लावते खाली. माता भगिनींना आजार मुळात कमीच आहे, कारण की जे माती असते ती आपल्याला पायाला स्पर्श झाला पाहिजे त्याचा. ॲक्युप्रेशर असतं आपल्या पायाचे जे तळवे असतात त्याचे पूर्ण शरीर आहे आपलं, आणि हाताच्या तळव्यावर सुद्धा. त्याच्यामुळं अनवानी पायाने चाललं पाहिजे. आपण किचनमध्ये चप्पल वापरतो का नाही. जे मला सांगायचं तात्पर्य काय आहे का, आपलं आरोग्य धोक्यात आहे. पहा, लहान मुलांना जर आपण मोबाईलच दिलाच नाही तर ते घेणारच नाही ना. पण ते कधी शक्य होणार आहे, ज्यावेळेस आपण मोबाईल ठेवून देतो. चला आपल्याला पुढे जायचंय. अवतार कार्य नृसिंह सरस्वती प्रगट झाले, अगणित पापे तारली, गुरुचरित्र ती कथा आली. अधिक सविस्तर त्यांचं चरित्र पाहायचं असलं तर गुरुचरित्र वाचा. गुरुचरित्र पारायणात सगळ्या त्यांच्या लीला सगळ्या वर्णन केलेल्या आहेत. आपण भगवान विष्णुदेवाचं कार्य बघत होतो. नृसिंह सरस्वती अवताराला आलेत, श्रीपाद श्रीवल्लभ अवतारा आलेत, आणि आपल्याला आता स्वामीच्या प्रागट्याकडे जायचं आहे. आणि कथा ऐकताना आपण आज पण काही भाविक नव्हे, ज्यावेळेस आपण हात वर करतो, गुरुत्वाकर्षण शक्ती, ती सामावलेली शक्ती आपल्या ह्या 4 बोटात सामावून अंगठ्याद्वारे आणि हात चक्रापाशी टच होते. काय उगाच आपल्याला हात वर करायचे नाहीये. एखादा कथाकार सांगतोय हात वर करा म्हणून हात नाही वर करायचे. विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घातलेली आहे म्हणून आपल्याला हात वर करायचे आहे. आता थोडा विशेष निघालाय तर आपण थोडं कथेकडे वळूया. मोरे दादा पहा, मोरे दादा कायम एक तोडगा द्यायचे सेवेकऱ्यांना. उदारे भाऊजी आहे, त्यांनी मोरे दादांना बघितलेलं आहे. मोरे दादा ते काय तोडगा सांगायचे माहितीये का सेवेकऱ्यांना, तुम्हाला नाही काही करता आलं तर 108 आरतीला हजेरी लावा. काय 108 आरतीला हजेरी लावा. सोपा तोडगा द्यायचे मोरे दादा. आज पण स्वामी रूपात असलेले परमपूज्य गुरु माऊली अविरत कार्य करतात. पहा, हा मार्ग त्यांनी दिलाय, आज सेवेकरेपर्यंत पोहोचलाय. आणि साध्या शेतकरी कुटुंबातून जन्म आहे मोरे दादांचा. शेतकरी राजा आहे, राजाचे शेतकरी खरोखर. तुम्ही शेतकरीशी मैत्री करा, शेतकरी तुमची पिशवी कधीच खाली जाऊन देणार नाही. जर त्याच्याकडे भाजी वांगे असन तर थोडी का व्हायना भाजी देणार तुम्हाला, काय असन ते देणार. पण मी म्हणतो तुम्ही सोनाराशी मैत्री करा. काय खेडकर महाराज तो देईन का तुम्हाला सोनं. म्हणजे काय, शेतकरी हा शेतकरीचे अनुभवातला हो. हे ज्यावेळेस स्वामी समर्थांचं केंद्र तिकडं होतं आमच्या गल्लीत, नाईटची सेवा करीत होतो आम्ही सर्व सेवेकरी. आणि मी अनुभव प्रत्येक वेळेस सांगत असतो आणि अनुभव सांगितले पाहिजे. नाईटची सेवा झाल्याच्या नंतर दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचत होतो.
ते झाल्याच्या नंतर आम्ही घरी गेलो आणि आम्ही आमच्या जुन्या घरात झोपलो. तर त्यावेळेस मला काय बुद्धी सुचली असन, मी माझ्या पोटावर रगीचं गठडं नसतं का, जनरली माणूस अंगावर घेतो, मी पोटावर ठेवलं आणि काही क्षणात तो फॅन नेमकी माझ्या पोटावर येऊन पडला. म्हणजे ही कोणाची लीला आहे? मागे पुढे उभा राहे संभ हे मागे पुढे उभा राहे संभळीत, मागे पुढे उभा राहे संभळीत. मागे पुढे उभा राय सांभाळीत. मागे पुढे उभा राय सांभाळीत. आलिया गात निवारावे, आलिया गात निवारावे, मागे पुढे उभा राय कंबळीत, मागे पुढे उभा राय कंबळीत. मागे पुढे उभा राय सांभाळीत. मागे पुढे उभा राय सांभाळीत. गाणगापुराच्या पवित्र भूमीत नृसिंह सरस्वती महाराजांनी अगणित लीला केल्या. ज्यावेळेस नृसिंह सरस्वती प्रगट झाले, अगणित पापे तरली. त्यांनी कारंजे असेल, नरसोबाची वाडी असेल, नंतर आपली बरेच दिवस गाणगापूर कर्मभूमी केली. आजही बघा, आपण म्हणतो गाणगापुराला गेल्याच्या नंतर काही लोक लटकलेले दिसतात तुम्हाला बेडसर, भूत वगैरे काय नसतं, ते दोष असतात त्या माणसातले. आणि नृसिंह सरस्वती म्हणजे कोण आहे? दत्त भगवान आहे. आजही त्यांचं वास्तव्य आहे तिथं, पवित्र भूमी आहे ती. काय गाणगापुराची भूमी अतिशय पवित्र आहे. म्हणजे तिथं बेडसर माणसं जातात, तुम्ही पाहतात तिथं, ते चांगले झालेले दिसतात तुम्हाला. जे त्रिविध प्रकारचे ताप सांगितलेले आहे, भौतिक, आध्यात्मिक, आध्यात्मिक, अधिदैविक. आदिदैविक, त्रिविध प्रकारचे ताप जे असतात ना, त्याचं निरसन होतं गाणगापुराच्या भूमीत. म्हणजे गाणगापूरच्या भूमीत. आणि गुरुचरित्रात कथा आहे पहा, एक सौभाग्यवती स्त्री आहे, तिचा पती आजारी पडलाय आणि तिला गाणगापुरात जायचंय, काय नृसिंह सरस्वतींकडे. आणि काय त्या महिलेचं दुर्भाग्य का ती जातानीच तो पती मृत पावलाय. परंतु मृत पावलाय आणि काही गावातली लोक भेटतात तिला. तिने काय सांगितलंय, म्हणजे गाणगापूरच्या भूमीत यायचंय आणि मधीच पती मरण पावलाय. जे त्यांच्या गावातले जे असतील त्यांच्या संग आलेले, तिने निरोप पाठिलाय. ठीक आहे, आलेत म्हणा मी गाणगापुरीच्या भूमीत पतिदेवाला नीट करायसाठी, ते चांगले आहेत आणि आम्ही ते बरे झाल्याच्या नंतर येणार आहे. पहा, आपण गाणगापूर भूमीत ती असं बोलली म्हणजे देव वधवून घेत असतो. काय आपण कधी पण मुखाने चांगलं बोललं पाहिजे. आणि असं म्हटल्याच्या नंतर ती तिथं थांबली. आता पण पहा, ती अजिबात दुःखित नाही झाली. ठीक आहे, पण तिला एका गोष्टीची खेद वाटली, मी नृसिंह माऊलींचा इतका महिमा ऐकलाय आणि आपण या भूमीच्या थोडं मागं असेल किंवा भूमीत प्रवेश केलाय आणि आपला पती मरण पावलाय. ठीक आहे, परंतु तीर्थक्षेत्री मरण येणं फार पवित्र आहे. पाय, स्वामी सेवेकरी असो किंवा कोणी असो, तीर्थक्षेत्र मरण आलंय. शास्त्रात मरणाचे प्रकार सांगितलेले आहेत, 7 प्रकारचे मरण आहेत, बरोबर आहे. पण आपल्याला ते नाही पाहिजे. पण मी काय सांगतोय,
तीर्थक्षेत्रात मरण आलेलं पवित्र मरण आहे. आता ठीक आहे, मरण आल्याच्या नंतर तिची झाली आवरावरी चालली, सती जायचंय तिला. काय सती जायचंय? पूर्वी प्रथा होती, पती मेल्याच्या नंतर सती जावा लागायचं, म्हणजे तेवढी निष्ठा राहायची एकमेकाची पती पत्नीची. त्यावेळेस ती सती जायचंय तिला. पण आपण ज्यांना भेटायला आलोय म्हणे त्यांना एकदा भेटून येऊ, कशी दिसतात ते. गेली गाणगा वटवृक्षाखाली, माऊली बसलेले होते. जसं चंद्रात रूप शोधून दिसतंय, शोभून दिसतंय, तसं माऊली, नृसिंह माऊली त्या औदुंबराच्या वृक्षाखाली बसलेले होते. आणि ती माऊली गेली आणि नृसिंह माऊलींच्या चरणावर लोळली. नृसिंह सरस्वती काय म्हणले असते तिला? सौभाग्यवती. सेम अशीच लीला संत माऊलींनी केलेली पहा. नेवाशा भूमीत ज्यावेळेस काय सच्चिदानंद बाबा, बरोबर आहे, तीच लीला आहे. म्हणजे संत भगवंत वेगळे नाही, तीच लीला आहे आज आपल्याला बघायची. सौभाग्यवती भाऊ म्हणले. आता पहा, तिसरी नृसिंह स्वामीकडे पाहू लागले, म्हणे देवा माझे पती मरण पावलेत. आणि तुम्ही सौभाग्यवती भाऊ म्हणले. नृसिंह माऊली काय म्हणतात? कोण म्हणताय तुझा पती मरण पावलाय? काय तुझ्या गळ्यातलं जे मंगलसूत्र आहे बघा, 2 वाट्या असतात त्याला. आणि मी प्रतिपादन करून सांगतो, महिलांनी 2 पळ्याच का वापरल्या पाहिजेत. नृसिंह सरस्वती काय सांगतात? जी एक पळी आहे ती मोडी दमनी, ती सोनाराकडे गहाण ठेव आणि तिचा अन्नदान कर या भूमीत. काय म्हणजे महिलांच्या गळ्यात 2 पाळ्या असल्या पाहिजे. याचं महात्म्य सांगताना काय 2 पाळ्या असल्या पाहिजे. पतीची म्हणजे पतीचं आयुष्य वाढतं. आणि ती पाहिल्याच्या नंतर तिने थोडी शंका घेतली. स्वामी माऊली म्हणले, तू शंका घेते आमच्यावर? हे चला, माझं पादुका आणणे म्हणे, चरण प्रोक्षण करा हिच्यावर. भस्म आणलंय, ते प्रेत आणलंय इकडं, आणि त्याच्यावर ते जल प्रोक्षण केलंय, पादुका ठेवलाय, उठला ना तो. काय म्हणजे किती सामर्थ्य आहे नृसिंह माऊलीत. मेलेला मनुष्य जिवंत झाला. काय एवढं सामर्थ्य होतं. अशीच लीला संत माऊलींनी केली होती. ज्यावेळेस नेवासा भूमीत, ज्यावेळेस माऊलीला ज्ञानेश्वरी लिहून घ्यायची होती सच्चिदानंद बाबांकडून, बरोबर आहे, परंतु गाणगापूरच्या भूमीत अतिशय पवित्र आहे. आपण जो बोलतो ते सत्य होतो. त्याच्यामुळे वाणीने आपण कायम सत्य बोललं पाहिजे. मुखातून आपल्या नामस्मरण आलं पाहिजे कायम. मुखी सदैव नाम पाहिजे ना आपल्या. मग ते कोणतं काय घ्याय ना तुम्ही, श्री स्वामी समर्थ आसन, विठ्ठल विठ्ठल आसन, ज्ञानोबा माऊली आसन. चला आपण थोडं भजन करूया. ज्ञानदेव तुकाराम, 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 देव तुकाराम, ज्ञानदेव 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 तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम,
सरस्वती प्रगट झाले अगणित पापे तारिले गुरुचरित्र ती कथा. अशा गम्य लीला गाणगापुरात असताना नृसिंह माऊलींनी केल्या. परंतु पुढे लोक उद्धार कारणे भाग पडले प्रकट होणे धुंडिले बहुत पट्टाने तेची स्वामी यतिवर्य. काय आता स्वामींच्या अवतारा कार्याकडे जायचं आपल्याला. नृसिंह सरस्वती आपण त्यांचा अवतार कार्य थोडक्यात पाहिलंय. जर त्यांचा अवतार कार्य तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुम्ही गुरुचरित्र वाचू शकता. त्याच्यात भरपूर अगम्य लीला केलेल्या आहेत माऊलींनी. स्वामी प्रगट झाले पा धर्मरक्षणासाठी भगवंताला या पृथ्वीवर अवतार घ्यावा लागतो. काय गीतेत श्लोक आहे धर्म संस्थापना संभवामी युगे युगे. पण मी सोप्याच्या सांगतो. आमच्या स्वामी चरित्रात सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवक्ता नाही भय उत्तरा उत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना आणि विद्या कला असता लागी गेल्या सकला ऐविक भोगच्या बळावला तेने सुटला परमार्थ धर्म संस्थापने युगायुगी अवतर घेणे नाना विधी वेश नटते जगतपतीचे कर्तव्य लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्मात विसरले नास्तिक मधी वातले मग आर्य धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो आत्री कुमार अक्कलकोटी साचार होत. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालना धर्माचे पालना धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालना धर्माचे पालना करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हे श्यामा करणे बाबा हे श्यामा करणे बाबा हे श्यामा म्हणजे ज्यावेळेस धर्म कलयुग म्हणजे अधर्म वाढतो धर्म संस्थापना करण्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतो. मग नृसिंह सरस्वती कुठे गेले कर्दळी वनात तप करायला आणि तप करायला गेलेत नृसिंह सरस्वती त्यांच्या लीला संपून. आणि अधिष्ठाने कोणत्या मंत्राचं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय काय तब्बल
400 वर्ष तपश्चर्या. सभोवताली असं वारुळ तयार झालंय. काय? कर्दळी वनात. ज्यावेळेस नृसिंह सरस्वती तपाला गेलेत, म्हणजे नृसिंह सरस्वती कर्दळी वनात गेलेत, गेल्याच्या नंतर तब्बल 400 वर्ष तप. आणि अधिष्ठान कोणत्या मंत्राचं? हे महामृत्युंजय मंत्र. ओम नमः शिवाय. दत्ताचे अवतार म्हणजे विष्णू. विष्णूचं आराध्य दैवत शंकर भगवान. आणि एक लाकूड तोड्या तिथं जातोय, नाव आहे त्याचं उद्धव. तो लाकूड तोडता तोडता ती कुऱ्हाड त्या वारुळावर आदळली. कुऱ्हाड त्या वारुळावर आदळल्यानंतर त्या वारुळातून रक्ताची धार यायला लागली. आणि त्या वारुळातून कलियुगाचे चालक मालक पूर्ण दत्तावतारी मूळ पुरुष श्री स्वामी समर्थ प्रगट झाले. बोला श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पूर्ण अंगात तेज आहे. नृसिंह सरस्वती प्रगट झाले, अगणित पापे तरले, कर्दळी वनात गुप्त झाले. बरोबर आहे. आणि तेच पुन्हा मूळ अवतारात जन्म घेतात. जन्म घेण्यात पुन्हा अवतार कार्य चालू होत आहे. आणि स्वामी उभे राहिलेत आणि त्या उद्धवाने नाव ठेवलंय श्री स्वामी समर्थ. काय? श्री श्री स्वामी समर्थ. श्री माने लक्ष्मी. लक्ष्मी स्वरूप. काय? एखादा मुलगा असतो, आपण त्याच्या समोर काय लिहितो? अधुकर कुमार. पण ज्यावेळेस त्याचं लग्न होतं त्यावेळेस काय होतो? श्री. श्री या शब्दाचा अपभ्रंश काय आलेला आहे? स्त्रिया. म्हणजे ह्या स्त्रिया म्हणजे काय आहे? लक्ष्मी स्वरूप आहेत. अपभ्रंश शब्दाचा श्री. स्त्रिया. धरणी दुब